मोदींच्या सभेमध्ये घोषणा देणारा तरुण किरण सानप शरद पवारांच्या भेटीला। किरण सानप हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पदाधिकारी। मोदींच्या सभेमध्ये घोषणाबाजी करणारा तरुण माझ्या पक्षाचा असला तर मला त्याचा गर्व, शरद पवार म्हणाले होते। मुंबईमध्ये मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन जाण्यास बंदी, सुरक्षेसाठी पोलिसांचे आदेश। मुंबई शहर जिल्ह्यामध्ये 2520 मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरामध्ये मोबाईल अथवा वायरलेस यंत्रणा नेण्यास बंदी। मुंबईमध्ये शिवाजी पार्कवरती आज महायुतीची सभा। पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावरती एकत्र येणार। भाजपकडून सभेचा टीझर जारी। पंतप्रधान मोदींची आज शिवाजी पार्कवरती सभा। सभेच्या पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी चैत्यभूमी, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळांना भेट देणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुंबईमधल्या शिवाजी पार्कमधील सभेची जय्यत तयारी सुरू। आज बीकेसीमध्ये इंडिया आघाडीची प्रचार सभा। या सभेमध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार। सभेचा टीझर जारी। बीकेसीमध्ये इंडिया आघाडीच्या सभेची महाविकास आघाडीकडून जय्यत तयारी सुरू। ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी काल रात्री बीकेसी येथील सभास्थळाची केली पाहणी। यावेळी अनिल परबही होते उपस्थित। एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे खरे वारस। भाजपच्या तेलंगणामधील नेत्या माधवी लता यांचं कपिल पाटील यांच्यासाठी प्रचारासाठीच्या भिवंडी येथील सभेमध्ये वक्तव्य। यावेळी तेलुगू भाषिक महिला, पुरुष मोठ्या संख्येने होते हजर। नवी मुंबईमध्ये नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर मेळाव्याचं आयोजन। नरेश म्हस्के मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, शंभूराज देसाई यांना विश्वास। घाटकोपरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शोमुळे लोकांना मनस्ताप सहन करावा लागला। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा मोदींवरती निशाणा। सांगलीमध्ये संजय पाटील आणि विशाल पाटील यांच्याकडून आपणच विजयी होणार असल्याचा दावा। विशाल पाटलांकडून मावळते खासदार म्हणून संजय काका पाटलांचा उल्लेख। दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरेंचा रोड शो। महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ रोड शो। होर्डिंग पडले त्या दिवशी सांगितले होते, तो मालक कुठल्याही बिळामध्ये लपला तरी आमचे पोलीस त्याला शोधून काढतील। आज त्याला शोधून काढले, आता पर्दाफाश झालाय। सर्व परवाने उद्धव ठाकरे सरकारने दिले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप। मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाट क्रमांक 10 आणि 11च्या विस्तारीकरणाचं काम शेवटच्या टप्प्यामध्ये। त्यामुळे आज रात्रीपासून 1 जूनपर्यंत दररोज रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत 6 तासांचा ब्लॉक। मेल एक्सप्रेसच्या वेळापत्रकातही बदल। सीएसएमटीवरील फलाटाच्या कामासाठी मध्य रेल्वेची शेवटची लोकल आज रात्री 12:14 सीएसएमटी ते भायखळा या मार्गावरती अप धीमा मार्ग तसंच अप आणि डाऊन जलद मार्गावरती रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत ब्लॉकचं काम। घाटकोपर दुर्घटनेनंतर नगर महानगरपालिका प्रशासन सतर्क। येत्या 8 दिवसांमध्ये शहरातील सर्व होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट कागदपत्र सादर करण्याचे दिले आदेश। मुंबईमध्ये कोणत्याही नवीन जाहिरात फलकांना तुर्तास परवानगी नाही, पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे आदेश। नवी मुंबई महानगरपालिका ॲक्शन मोडवर, रात्रभर अनधिकृत होर्डिंग्सवरती कारवाई। सोसायटीवरती उभारलेल्या होर्डिंग प्रकरणामध्ये सोसायटीचे अध्यक्ष, सचिवांवरती गुन्हे दाखल करणार। नवी मुंबईमध्ये 300 पर्यंत अनधिकृत होर्डिंग, त्यापैकी 50 मोठे लोखंडी होर्डिंग तोडले। मध्य आणि पश्चिम रेल्वेनं मुंबई महानगरपालिकेचे 572 कोटी रुपये थकवले। 22 वर्ष पाणीपट्टी आणि मालमत्ता कर भरलाच नाही। इथेनॉलवरील निर्बंध केंद्र सरकारकडून मागे। राज्यातील सुमारे 1100 कोटींचं इथेनॉल खरेदी करण्याची प्रक्रिया पेट्रोलियम कंपन्यांनी केली सुरू। मुंबईमध्ये उष्णतेसोबतच आर्द्रता वाढण्याची शक्यता। पुढच्या 24 तासात शहर आणि उपनगरांमध्ये उष्ण आणि दमट वातावरण असण्याची शक्यता। अंधेरीमध्ये 22 मे रोजी 16 तास पाणी पुरवठा बंद। अंधेरी पूर्व येथील जुनी नादुरुस्त जलवाहिनी काढून टाकण्यात येणार असल्यानं पाणी पुरवठा राहणार बंद। नायगाव जुचंद्र असा नवा बायपास टाकून बोरिवली कोकण रेल्वे मार्गाला जोडण्याचा कामाला आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार मंजुरी। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची कांदिवलीमध्ये माहिती।
पाणी टंचाईमुळे नगर जिल्ह्यामध्ये सध्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासोबतच चाऱ्याचा देखील प्रश्न निर्माण। सध्या नगर जिल्ह्यामध्ये 33,30,000 मेट्रिक टन हिरवा चारा तर 10,32,000 मेट्रिक टन कोरडा चारा शिल्लक। हा चारा फक्त 1.5 महिना पुरेल। यंदा केरळमध्ये मान्सून 31 मे रोजी दाखल होणार तर राज्यामध्ये 7 जून रोजी ऑनसेट येण्याची शक्यता। शिक्षण हक्क कायद्याच्या अंतर्गत 25% राखीव जागांवरील प्रवेशासाठी आजपासून 31 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार। आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शक सूचना शिक्षण विभागाकडून प्रसिद्ध। यवतमाळ जिल्ह्यामध्ये विजांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस। पावसामुळे आंबा, भुईमूग आणि पालेभाज्या या पिकांचं मोठं नुकसान। पालघरमध्ये अवकाळी पावसानं मोठ्या प्रमाणात झाडं आणि घरांची पडझड। वीज वाहिनीच्या तारा तुटल्यानं अनेक भागांमध्ये बत्ती गुल। पंढरपूरला अवकाळीचा फटका, अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस। वाशिम जिल्ह्यामध्ये सलग 5व्या दिवशी अवकाळी पाऊस। पावसामुळे गारवा निर्माण होऊन नागरिकांची उकाड्यापासून सुटका। चिपळूणच्या ग्रामीण भागाला चक्रीवादळ आणि मुसळधार पावसानं झोडपलं। अनेक भागांमध्ये झाडं पडून रहदारीचे मार्गही बंद। नगर शहर परिसरामध्ये अवकाळी पाऊस। पावसामुळे वातावरणामध्ये गारवा। हवामान विभागानं 3 दिवसांपूर्वी व्यक्त केला होता पावसाचा अंदाज। हिंगोलीमध्ये लग्न सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये पावसामुळे वऱ्हाडी मंडळींची तारांबळ। भर पावसामध्ये डोक्यावर खुर्ची, चटई घेऊन पाहुण्यांनी टाकल्या अक्षदा। 17 वर्षीय बलात्कार पीडितेच्या गर्भपाताला उच्च न्यायालयाची परवानगी। गर्भपाताच्या प्रक्रियेमध्ये बाळ जन्माला आल्यास बाळाची काळजी राज्य शासन किंवा संलग्न संस्थांनी घ्यावी, न्यायालयाचे आदेश। जालन्यामध्ये नगर परिषद मुख्याधिकाऱ्याच्या लॉकरमध्ये सापडले 25 लाख आणि 4.5 तोळे सोनं। 10 मे रोजीच लाच स्वीकारताना झाली होती अटक। न्यायालयाच्या आदेशानुसार झडती घेतली असता रक्कम आढळली। बोटीवरचा तांडेल झोपला आणि बोट चढली खडकावर। गुहागर तालुक्यातील बोऱ्या गावातला प्रकार। बोटीचं जवळपास 35 लाखांचं नुकसान। बोट खडकावरती चढल्याचा व्हिडिओ व्हायरल। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरती कंटेनर झाला पलटी। मेंढवणखिंड येथे अपघात। अपघातामुळे गुजरातहून मुंबईकडे येणारी वाहतूक काही काळ झाली होती ठप्प। सध्या वाहतूक सुरळीत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।